नमस्कार. आज आपण लोकरेचे झेंडूचे तोरण भाग 2 बघणार आहेत. चला आपण विणायला सुरुवात करू. त्यासाठी मी आता हिरवा कलर जोडून घेते. आपल्याला पूर्ण 15 साखळ्या विणायच्यात. इथं 2 खांब टाकायचेत मोठे, आड्याचे 2 खांब आणि 15 चैन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि आणखी 5 चैन टाकायच्यात. 11 12 13 14 15 आणि आपण जे साईड पट्टीचं विणलं होतं ना त्याचे 4 हे 1 2 3 4 4च्या नंतर असे मोठे 2 खांब टाकून विणून घ्यायचे. 4 खांब आडा टाकून 2 खांब घ्यायचे. आणखी 15 चैन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आता 8 हे 4 ह्याच्याला घेतलं होतं. आता 8 ते डबल 2 2 ह्याचे 8 खांब सोडून विणायचं. तंग करायचं. पहिलं 4 खांबावर आपण 15 साखळ्या हे केल्या. आता 8 ह्याच्यावर दोन खांब टाकायचे. 8 ह्याच्यावर करायचं. आपल्याला थोडं चुकलं होतं. आणखी 15 चैन 1 2 3 15 चैन घ्यायच्यात. आता आणि 4 हे सोडून जोडून घ्यायचं. 2 खांब पुन्हा 15 चैन असंच तुम्ही 15च्या हे करत करत पूर्ण पट्टी विणून घ्यायची. मी घेते विणून. पहा आता वरचा राऊंड जोडून घेऊ आपण. दुसरा कलर घेऊन जोडून घेऊ आणि 15 साखळ्यावर 15 खांब टाकून घ्यायचे. 1 2 मोठे खांब टाकायचे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14 आणि 15. आता पहिला आपण 15 साखळ्या चेन घेतल्या होत्या ना खाली, त्याच्या निम्म करायचं. 7 चेन घ्यायच्या. 7 चेन 1 2 3 4 5 6 7 आणि पतंग केलेल्या त्या 15 चेनवर 3 मोठे खांब टाकून घ्यायचे मध्यभागी. एक 2 3 पुन्हा 7 चेन 2 3 4 5 6 7 आणि पुन्हा आपण ते सर्कल केलं तर त्याच्यात 15 खांब टाकून घ्यायचे. असंच पूर्ण विणून घ्यायचंय. तरीही एक दाखवते आणखी. तुम्हाला हवे ते कलर वापरून तुम्ही बनवू शकता. पण झेंडूच्या तोरणला हिरवा आणि केशरी पिवळा असे कलर छान वाटतात. पुन्हा 7 चेन घ्यायच्यात. एवढं दाखवते तुम्हाला कसं करायचं ते. आणि त्याच्या मध्यभागी 3 खांब टाकून घ्यायचेत. 1 2 आणि 3 पुन्हा 7 चेन आणि पुन्हा त्याच्यावर 15 खांब. असं करत पूर्ण विणून घ्यायचे. अशाच पद्धतीने विणायचे. मी विणून घेते. पहा आता आपण दुसरा कलर जोडून घेऊ. आता प्रत्येक साखळीवर 2 खांब असं करायचं. आपल्याला वाढवायचं इथं. प्रत्येक ह्याच्यात 2 खांब घ्यायचे. एक आणि 2 असंच वाढवत 2 2 2 2 घेत चालायचे. त्याचा तो गोलाकार छान दिसते नंतर. प्रत्येक साखळीत 2 खांब असं करत विणायचे आणि मोठा खांब घ्यायचा, छोटा नाही घ्यायचा.
आता काय करायचं, आपण पहिल्या राऊंडला 7 चेन घेतल्या होत्या ना, आता त्याच्याने 4 चेन घ्यायच्या. 4 चेन आणि हा 3 खांब घेतले होते ना, त्याच्या अलीकड 3 खांब घ्यायचे. 2 आणि 3 चेन घ्यायच्या आणि पुन्हा पहिले आपण 3 खांब त्याच्या बाजूला 3 खांब घ्यायचे. 1 2 3 पुन्हा 4 चेन, 1 2 3 4 आणि पुन्हा प्रत्येक ह्याच्यावर 2-2 खांब टाकून घ्यायचे. असं करत पूर्ण पट्टी विणून घ्यायचे डिझाईन. चला आता लास्ट राऊंड घ्यायचा. आता काय करायचं, आता नाही वाढवायचं, आता प्रत्येकावर 1-1 खांब घ्यायचा. जोडून घेऊ आपण कलर, 2 चेन आणि प्रत्येक साखळीत 1 खांब करत विणून घेऊ. प्रत्येकावर 1-1 खांब घ्यायचा. आता 2 खांब, 4च्या निम्म 2 खांब घ्यायचे. हे असंच विणायचं आणि पुन्हा 4च्या निम्म 2 खांब घ्यायचे आणि आपण जसं विणलं होतं तसं विणत यायचं. पहा किती छान दिसते. आता ह्याला मी झेंडूचे फुलं बसवून घेते. मी झेंडूच्या फुलांचा एक कसे बनवायचे हा टाकलेला आहे पहिला. आकांक्षा क्रिएशन या ह्याच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ते झेंडूचे फुलं बसवून घ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.